अभंगाकडे वळण्याआधी 4 वाक्य सांगणार आहे मी तुमच्या समोर. बरं, सगळेजण लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐका. थोडेसे प्रश्नार्थक आहेत, परंतु सध्याच्या या कलियुगामध्ये ते सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी तुमच्या समोर सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. फुलाला फूल जोडत गेले की फुलाचा पुष्पहार तयार होतो. फुलाला फूल जोडत गेले की फुलांचा पुष्पहार तयार होतो. त्याचप्रमाणे दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते. त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर संतांकडे जरूर जावं लागेल. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर मंदिराकडे जरूर जावं लागेल. आणि माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर या धर्म मंडपामध्ये जरूर यावं लागेल. ऐका, डोळे हे तलावण असतात. डोळे हे तलावण असतात तरी सुद्धा भरून येतात. शरीर हा अहंकार नाही. शरीर हा अहंकार नाही, परंतु तो क्षणाक्षणाला बदलतो. निसर्ग हा बायको नाही. निसर्ग हा बायको नाही, परंतु तो क्षणाक्षणाला रुसतो. आणि त्याचबरोबर माणूस हा वातावरण नाही. माणूस हा वातावरण नाही, परंतु तो क्षणाक्षणाला बदलतो. आणि याच क्षणाक्षणाला बदलणाऱ्या माणसाला माणसात घेऊन येण्याचं साधन म्हणजेच कीर्तन. कीर्तन करणारा देव नाही. बरं, कीर्तन करणारा देव नाही, कीर्तनाला साथ देणारे सुद्धा देव नाहीत, परंतु कीर्तन श्रवण कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. सुंदर सुंदर चाली उचलल्याच्या म्हटल्यावर काय रात्रभर चलू देऊ आपलं. चलल ना, मला काय लय लांब जायचं नाही. चालेल. विठ्ठला अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगतात. आणि तेच म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार सांगता येत नाही. का बरं संतांचे उपकार सांगता येत नाहीत? कारण संतांचे उपकार हे आश्चर्याचे आहेत, अलौकिक आहेत, वर्णनाच्या पलीकडचे आहेत, म्हणून संतांचे उपकार सांगता येत नाही. बरं ठीक आहे, संतांचे उपकार सांगता येत नाही, बाकीचे सर्व सांगता येतील का? हो सांगता येतील, परंतु ते उपकार नाहीत, परोपकार असतील. मी या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे 3 उपकार सांगणार आहे. सगळ्यात पहिला उपकार म्हणजे परोपकाराय वहन्ति नद्या. या देशातली गंगा आपल्यावर उपकार करते. गंगा कशी उपकार करते? तिचं साध्य असतं समुद्राला जाऊन मिळायचं, परंतु जात असताना का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ती जात असताना तिच्या कडेकाठच्या वृक्ष, वेली, फुलं, पान, पशु, पक्षी, तुम्हाला आम्हाला सुद्धा पाणी देत 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 समुद्राला जाऊन मिळते. आणि हीच जर गंगा एखादा जर तीर्थक्षळी जर गेली ना, तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर साधं वाचेन जरी म्हटलं तर वाचे म्हणता गंगा गंगा, म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा.
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. साधं वाचेनं जरी नाव घेतलं तर सगळे दोष नाहीचे करती बरं. आणि सगळे तीर्थाचं स्नान केल्याचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पुण्य मिळतं. बघा किती उपकार ही गंगा. म्हणून आपण किती पाप करायचं आणि गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं का? नाही चालणार. आपल्या त्याने जर सहजरित्या जर पाप घडलं आणि गंगेमध्ये जर जाऊन स्नान केलं तर त्या ठिकाणी ती गंगा आपले सगळे काही दोष निवारण करते. पहिला उपकार म्हणजे गंगेचा. दुसरा उपकार म्हणजे परोपकाराय द्वंती गावहा. या देशातली गाय आपल्यावर उपकार करते. गाय ही जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते आणि मेल्यानंतर तिचं कातड सुद्धा आपल्यावर देते. बघा किती उपकारी गाय. जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते आणि मेल्यानंतर तिचं कातड सुद्धा आपल्याला देते. मृदंग त्याच्याच कातडाचं आहे बरं. किती उपकारी गाय. परंतु आपण, तुम्ही, आम्ही शेतकरी, आपण आपली गाय म्हातारी झाली की खाटकाच्या दारी विकून टाकतो. अहो ती उपकारासाठी जन्माला आलेली आहे, ती उपकार सुद्धा करते, परंतु आपण आपली गाय म्हातारी झाली की खाटकाच्या दारी मानवा 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 कृपा करा काही कसायाला विकून का गाई कसायाला विकून का गाई कसायाला विकून का गाई मला विकू नका सायाला विकू नका सायाला विकू नका मानवा हे मानवा 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 कृपा करा काही कसायाला विकू नका क्या बात है. मानवा विकू नका हो गाई. कसायाला गाय विकू नका हो. आपण आपली गाय खाटकाच्या दारी विकून टाकतो, परंतु तिथे गेल्याच्या नंतर बघा एकतर तिला 3 दिवस उपाशी ठेवल्या जातं. 3 दिवस उपाशी ठेवायचं आणि नंतर 4थ्या दिवशी तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकायचं. तिला किती त्रास होत असेल हो? विचार करा ना. एकतर तिला 3 दिवस उपाशी ठेवा, तिच्या वासरापासून दूर करा, 4थ्या दिवशी तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाका आणि 5व्या दिवशी अक्षरशः जिवंतपणे तिच्या अंगावरची साल सुद्धा काढून देतात. तिथे ती गाय आपल्याला श्राप देते, अरे मी माझं वासरू बाजूला केलं आणि यांच्या लेकरानं करता मी माझं दूध दिलं आणि माझा वापर संपल्याच्या नंतर मला ही खाटकाच्या दारी विकून टाकतात.
त्या ठिकाणी ती गाय आपल्याला श्राप देते बरं. म्हणून आपण आपली गाय, शेतकरी, तुम्ही आम्ही शेतकरी, आपण शहरातले नाहीयेत, आपण खेड्याचे हो. गायी आपल्याकडेच असतात. आपली गाय, अहो तिला चारा नाही ना चारण्याकरता, तिला उपाशी गोठ्यामध्ये मरू द्या, अहो तिला रानात सोडून द्या, परंतु खाटकाच्या दारी विकू नका. ती उपकारासाठी जन्माला आलेली आहे आणि ती उपकार सुद्धा करते. दुसरा उपकार म्हणजे गायीचा, आणि तिसरा उपकार म्हणजे तुमचं माझं जीवन, मानवी जीवन. मानवी जीवन सुद्धा उपकारासाठी जन्माला आलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. तुकोबाराय म्हणतात, ताक तरी द्या, पाणी तरी द्या. मानवी जीवन हे उपकारासाठी जन्माला आलेलं आहे, म्हणून आपण आपल्याकडचं देत जा बरं. काही ना काही देत जा हो. ताक तरी द्या, पाणी तरी द्या. मला माहित आहे दूध फार महाग झाले बरं, दूध लय महाग झाले आता, मला माहित आहे बरं. 5 रुपये कप झाले. झाले का तुमच्या गावात? आमच्या गावात तर झाले बाबा. बोलत चला हो, बचत गट मागचं बोलत चला बरं. मला काहीतरी माना घेणं तरी हलवा, नाही तर झोपी जासान. हे पुरुष मंडळी काय म्हणायचे आपल्याला, महिलांचं कीर्तन, महिला झोपी गेल्या, असं होऊ नये. बोलत चला बरं. मला माहित आहे दूध फार महाग झालंय, काही ना काहीतरी आपल्याकडचं देत जा. म्हणजे अहो आपल्या गावामध्ये एखादं गरीब कुटुंब आहे, त्यांची 2 वेळची खायची सोय नाही. आपण जर आपल्याकडचं जर त्यांना दिलं तर आपल्याकडचं वाढत जातं बरं. आपण जर आपल्याकडचं थोडंसं द्यायचं, जास्त द्यायचं नाही हो, थोडंसंच द्यायचं, एकतर आपल्याकडचंही वाढत जातं आणि त्या गरीब कुटुंबाचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतात. म्हणून आपल्याकडचं आपण काहीतरी देत जा. आता मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाचे 2 उपकार आहेत बरं. त्यातला पहिला उपकार म्हणजे जय जवान आणि दुसरा उपकार म्हणजे जय किसान. किसान राजा, माझा शेतकरी राजा, अहो रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि आपल्या शेतामध्ये अन्न उगवतो. उपकारासाठी जन्माला आलेला आहे आणि तो उपकार सुद्धा करतो, परंतु सरकारला आपल्या शेतकऱ्याची किंमत नाही. सरकारला आपण आपलं धान्य शेतामध्ये आहे तोपर्यंत त्याला फार भाव असतो की नाही. आपला कापूस फुटला नव्हता तेव्हा त्याला 12,000 भाव होता, आता किती आहे? घसरला ना. आता आपल्या पत्रामध्ये आलेला आहे आणि आता आपला भाव घसरला. सोयाबीनचं उदाहरण घ्या, सुरुवातीला किती महाग होतं तेव्हा आपल्याकडं नव्हतं, आता आपल्याकडं आलंय तर उतरलंय. सरकारला आपल्या शेतकरी राजाची किंमत नाहीये. माझा शेतकरी राजा जन्माला आलाय उपकारा करता, उपकार ही करतो, परंतु त्यांना आपली किंमत नाहीये. त्याचबरोबर जय जवान, या देशाचा जवान सुद्धा आपल्यावर उपकार करतो बरं. बघा रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवरती आपलं रक्षण करतो, कारण की आपण घरामध्ये सुरक्षित राहावेत म्हणून माझा जवान त्या ठिकाणी सीमेवरती आहे. त्याच ठिकाणचा एक जवान मी तुमच्या समोर 2 मिनिटांमध्ये सांगून देईन. भगतसिंग. प्रत्येकाला माहिती आहे भगतसिंग आपल्या भारत देशाकरता त्यांनी त्यांच्या देहाची आहुती दिलेली आहे. अहो भगतसिंगाला फाशी होणार, फाशी 20 दिवसावर आली, 20 दिवसावरची फाशी 10 दिवसावर आली आणि फाशीचा दिवस उजाडला. हो भगतसिंगाला फाशी होणार, परंतु भगतसिंगाचा रोजचा नियम होता सकाळी लवकर उठायचं, दंड बैठका व्यायाम करायचा बरं. आपलाही नियम असतो. महिला मंडळ सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचा, स्वयंपाक करायचा, घरातले कामं करायचे, आधी आपण जेवायचं, नंतर नवऱ्याला जेव घालायचं. आपला नियम बरोबर आहे का? उलट बोलले का मी? सरळ बोलले? क्या बात आहे. विठ्ठल आपलाही नियम असतो, त्याचप्रमाणे
भगतसिंगाचा सुद्धा नियम होता. सकाळी लवकर उठायचं, दंड बैठका व्यायाम सूर्यनमस्कार करायचा. भगतसिंग फाशीच्या दिवशी सुद्धा उठले, सकाळी सकाळी त्यांचा नियम चालू झाला. परंतु व्यायाम करत असताना समोरून जेलर आला आणि जेलरने भगतसिंगाला बघितलं आणि जेलर हसला आणि म्हणायला लागला, ए भगतसिंगा, अरे तुला 12 वाजता मरायचंय रे, तुला फाशी होणार आहे. दंड बैठका व्यायाम करतो कशासाठी? हे सगळं जगण्यासाठी करायचं असतं, तुला मरायचंय 12 वाजता. परंतु भगतसिंगाने बघा किती सुंदर उत्तर दिलं, आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं आहे बरं. भगतसिंग म्हणत होता, ओ जेलर, माझी आई सकाळी उठते, सकाळी लवकर उठल्याच्या नंतर स्नान वगैरे झाल्याच्या नंतर ती तिच्या देवाची पूजा करते. अहो नुसती देवाची पूजा करत नाही, बगीच्यामध्ये जाते, खूप सारे फुलं तोडून आणते आणि त्यातलं चांगलं फुल बघते आणि ती तिच्या देवाला वाहते. ज्याप्रमाणे तिने ते चांगलं सुंदर छान फुल बघितलंय आणि तिच्या देवाला वाहिले, त्याचप्रमाणे मी माझा देह वेडावाकडा होऊन नाही वाहणार माझ्या भारत मातेला. हो, या जगातली लोक म्हटले पाहिजे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगतसिंग लढला आणि लढला फक्त भारत माते करताच लढला. भगतसिंगाने एक वाक्य सांगितलंय बघा. भगतसिंग म्हणत होता, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में. असा म्हणणारा, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे
जय हिंद जय हिंद जय हिंद की सेना भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वाह, क्या बात आहे. ह्या भारत देशाचा जवान आपल्या करता सीमेवरती लढतो. मी या ठिकाणी तुम्हाला 3 उपकार सांगितले. पहिला उपकार म्हणजे गंगेचा, दुसरा उपकार म्हणजे गायीचा आणि तिसरा उपकार म्हणजे मानवी जीवनातील जय जवान आणि जय किसान. एवढं सांगूनही महाराजांना एकाने प्रश्न केला, एका साधकाने, महाराज याच्यातला गंगेचा उपकार श्रेष्ठ, गायीचा उपकार श्रेष्ठ की मानवाचा उपकार श्रेष्ठ? माझे तुकोबार आहे म्हणले, हे सर्व उपकार मी तुमच्या समोर सांगू शकलो, परंतु जगात एक असा उपकार आहे तो सांगताच येत नाही. अभंगाचे पहिले चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. सुंदर गायन केलेलं आहे. आपल्याच गावचं वैभव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं सुंदर गायन केलेले. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात एवढे सगळे उपकार सांगितले, पण हे उपकार नाहीत बरं, हे परोपकार आहेत.
उपकार माझे फक्त संत करतात, बाकी कोणाचाही उपकार, देव सुद्धा उपकार करत नाही, माझे साधू संत उपकार करतात बरं, देव सुद्धा उपकार करत नाही. देव उपकार करतो परंतु आपल्याला आपलं देवाला द्यावं लागतं, नंतर देव आपल्याला उपकार करतं. परंतु माझे साधू संत त्यांना काहीही द्यायची गरज नाही, परंतु माझे साधू संत उपकार करतात बरं. फार माझ्या संतांचे उपकार आहेत बघा ना. माझ्या माऊलीने ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर सुद्धा माझ्या माऊलीने उपकार केलेले आहे बरं. ऐका माय बाप हो, ज्यांनी त्रास दिला हो, जे अपकार करतात त्यांच्यावर सुद्धा माझे संत उपकार करतात. माझ्या माऊलीला किती त्रास दिला या लोकांनी, फार त्रास दिला अहो. माझ्या माऊलीला मांडे खाण्याची इच्छा होती. माझी मुक्ताई खापर मागण्याकरता गेली हो, खापर. त्या खेचरानं, विसोबा खेचरांनी माझ्या मुक्ताईच्या वेलीला गरगर गरगर फिरवावं आणि दंदिशी भिंतीला आदळावं. माझ्या मुक्ताई मातेमध्ये काय एवढी ताकद नव्हती का हो? माझ्या मातेनं वर जरी पाहिलं असतं तर तिथेच त्या ठिकाणी त्यांची राख झाली असती. परंतु माझे संत असं काहीही करत नाहीत. माझ्या माऊलीने बघा ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली आणि छोटासा ग्रंथ म्हणजे तुम्हाला आम्हाला कळावा म्हणून हरिपाठ सुद्धा आपल्याला दिलेला आहे. फार माझ्या माऊलीने उपकार केले. एवढंच नाही, त्याचबरोबर तुकोबारायांनी बघा एवढा सुंदर गाथा आपल्याला दिलेला. त्यांना काय लोकांनी कमी त्रास दिला का? लई त्रास दिला हो. एवढंच नाही, माझे तुकोबाराय गावामध्ये भजन कीर्तन करायचे तर गावच्या पाटलाने माझ्या तुकोबारायाला गावाच्या बाहेर काढून द्यावं बरं. एवढा त्रास दिला. एवढंच नाही, नुसतं काढूनच नाही दिलं. माझे तुकोबाराय जेव्हा भंडारा माळावरती भजन करत होते त्यावेळेस या गावच्या वाईट लोकांनी तिथे वाईट स्त्री सुद्धा पाठवली बघा. माझे तुकोबाराय भंडाऱ्या माळावरती भजन करत असताना एक वाईट स्त्री पाठवली. परंतु माझे तुकोबाराय म्हणतात आम्ही विष्णूचे दास आहेत, आम्ही असे नाहीत.
म्हणून त्या स्त्रीला वापस पाठवलं. एवढंच नाही, नाथबाबांना काय कमी त्रास दिला का हो? प्रत्येक संताला त्रास दिला. आणि म्हणतात ना की चांगल्याच रस्त्याला गतिरोधक असतात. बरोबर आहे ना? चांगला रोड असतो त्यालाच गतिरोधक असतात. बरं, बाकी गतिरोधक खराब रस्त्याला गतिरोधक येतच नाहीत. माझे साधू संत एवढे सुंदर सुंदर गाथे आपल्याला दिलेले आहेत. त्यांच्या नावावर आपण या ठिकाणी कीर्तन भजन करतोय. नाथबाबांना फार त्रास दिला लोकांनी. एक पुरुष त्यांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला, परंतु माझ्या तुकोबराने प्रसाद देऊन मुक्त केला. बरं, फार माझ्या संतांचे उपकार आहेत. त्यापैकी एक संतांचा उपकार मी तुमच्या समोर सांगून ठेवेन. संत शिरोमणी नामदेव महाराज. फार दूरचं घ्यायचं नाही आपल्याला, आपल्या जवळच संत आहेत. आपण फार भाग्यवान आहोत. आपण नामदेव महाराजांच्या पंचक्रोशीमध्ये जन्माला आलेला आहोत, म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. आपला नामदेव महाराजच नाही, पूर्ण भारत महाराष्ट्रच भाग्यवान आहे. संतांची भूमी आहे. संतांची भूमी म्हटल्याच्या नंतर काय, आपण फार भाग्यवान आहोत. आणि विशेष म्हणजे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहोत, ज्या भारतामध्ये जन्माला आलेला आहोत, त्या भारताला भारत माता म्हटल्या जातं. बाकीच्या देशाला नाहीत म्हणत. अमेरिकेला मम्मी कधी म्हटलेलं ऐकलंय? पाकिस्तानला पप्पा. बाकी कुठल्याच देशाला नावं नाहीत, परंतु आपल्या भारताला भारत माता म्हटल्या जातं. बरं, ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेला आहोत. आणि याच महाराष्ट्रामध्ये आणखी एक भाग्याची गोष्ट म्हणजे आपण संत शिरोमणी नामदेवरायांच्या दरबारामध्ये आहोत. बरं, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे. जगभर ते फिरलेले आहेत. त्यांचा दृष्टांत मी तुमच्या समोर मांडणार आहे. ज्या वेळेस माझे नामदेवराय पंढरपूरला राहत होते, त्याच वेळेस परभणी जिल्ह्याचं वैभव असणार जनाबाई महाराज पंढरपूरला गेले. अतिशय कुतूहल वय होतं. वय अगदी कमी असणाऱ्या संत जनाबाई पंढरपूरला गेल्या. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरला गेल्या आपला दर्शनाला नंबर लागतो का? नाही नंबर लागत ना. गेल्याच्या नंतर तिथे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस माझ्या जनाबाईला दर्शन बारीमध्ये लागावं लागलं. एवढंच नाही हो, तिसऱ्या दिवशी दर्शन झालं नाही, चौथ्या दिवशी माझ्या जनाबाईचं दर्शन झालं. आणि काय वडिलांना प्रश्न करायला लागले, बाबा हाच का तो देव ज्या देवा करता आपण महिनाभर दिंडीमध्ये चालत आलो? आता वय छोट म्हटल्याच्या नंतर प्रश्नही छोटे छोटे. अहो, हाच का तो देव ज्या देवाला सर्वांचा बाप म्हटलं जातं? असं म्हटल्याच्या नंतर वडिलांनी, हो ग जना, हाच तो भगवान परमात्मा, हाच तो प्रभू, पूर्ण जगाचा बाप असणारा. संत जनाबाईने साक्षात भगवंताचं ते सुंदर रूप बघितलं आणि देवाच्या चरणाला आलिंगन घातलं आणि देवाला सोडायलाच तयार नाही. काय ते देवाचं रूप, फार सुंदर. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी
महात्मा सर्वांचा बाप असणार आहे, या बापाला सोडून मी आता तुमच्या सोबत घरी येणार नाही असं म्हटल्याच्या नंतर आता बापाच्या मनामध्ये प्रश्न पडला. बरं, इथे प्रत्येक बापाच्या पडला असता, कारण बापाचं मुलापेक्षा मुलीवर काकणभर जास्त प्रेम असतं. का बरं? कारण मुलगी ही वयामध्ये आल्याच्या नंतर दुसऱ्याच्या घरी निघून जाणार आहे, परंतु मुलगा आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे. म्हणून वडिलांचं मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम असतं. बरं, विठ्ठल विठ्ठल तिथेही तसंच झालं. अरे फक्त माझी एवढीशी छोटीशी जना म्हणते मला यायचं नाही, आता करावं तरी काय, करावं तरी काय. परंतु त्याच ठिकाणी माझे संत शिरोमणी नामदेव महाराज त्याच राऊळामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या पायामध्ये घुंगरं बांधलेले आहेत, हातामध्ये चिपळ्या आहे, गळ्यामध्ये विणा घेतलेला आहे आणि सुंदर त्या ठिकाणी नाचून नाचून कीर्तन करत होते. एक दिवस नाही, एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशी झाली, तरीही रोज माझे नामदेव महाराज मंदिरामध्ये येऊन कीर्तन करायचे. बरं, आणि हेच जनाबाईच्या वडिलांनी पाहिलं, अरे हे साधू संत फार महान दिसतात, यांना जर मी माझी जनाबाई जर दिली ना तर यांच्या घरी सुखरूप राहील असं म्हटल्याच्या नंतर जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि वडील निघून सुद्धा गेले. तिथेच माझ्या नामदेवरायांनी जनाबाईला हाताला धरावं, घरी घेऊन जावं. आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर आता जनाबाई छोट्यात होत्याच होत्या, परंतु त्या राहिल्या कशासाठी होत्या? रात्रंदिवस देवाला बघण्याकरता, रात्रंदिवस देवाचं भजन करण्याकरता. परंतु नामदेव महाराजाच्या घरामध्ये 14 माणसाचं कुटुंब. जनाबाईला मंदिरामध्ये जाण्याकरता वेळ मिळत नव्हता, घरामध्ये काम 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 कामच राहायचं. पूर्वीचा काळ होता, परंतु माझ्या जनाबाईला वेळ जाण्याकरता मिळत नव्हता. माझ्या जनाबाईने काय करावं? सकाळी 4 वाजता उठावं, जात घ्यावं आणि जात्यावरती ओव्या, सुंदर सुंदर ओव्या गाव्यात. बरं, गायन म्हटल्याच्या नंतर काय आपलं 12-1 वाजेपर्यंत चाललं तर जमते, काहीच हरकत नाही, जमल ना. झोपा यायल्या, लई जेवण झाले का? झोपू नका बरं. सुरुवातीला सांगितलं बचत गट आहे आपलं. विठ्ठल विठ्ठल माझ्या संत जनाबाईने जात्यावरती बसावं आणि सुंदर सुंदर ओव्या गाव्यात महाराजांनी म्हटल्यासारखं. एवढंच नाही, तो पूर्वीचा काळ होता बरं, आताचा काळ राहिला नाही. आताच्या काळात जाते पाहायलाच भेटणं झाले. आहेत का तुमच्या गावामध्ये जाते? आहेत? एकच आहे का? एकच जाते. आणि ठेवा बरं, एक तरी जात ठेवा. अहो गावात लग्न असलं तर जात कुठून आणायचं? हळद दळण्याकरता जात गावामध्ये ठेवावं. आमच्या गावात केले कपडे धुवायला, जाते कपडे धुवायला.
कपडे धुवायला जाते केलेत, परंतु एक तरी जात ठेवावं. तो पूर्वीचा काळ होता. आताही माझ्या माता माऊल्यांना आठवत असेल. पूर्वीच्या काळी सकाळी लवकर उठायचं आणि उठल्याच्या नंतर त्याला सर्वात आधी जात्यावरती बसून दळणदळा लागायचं. एवढंच नाही हो, जेव्हा जात्यावरती माझ्या माता माऊल्या बसायच्या ना, त्यांना माहेरची आठवण व्हायची. बरं, माहेरची आठवण झाली काय, ती माहेरचे गाणे ओव्या गायच्या माझ्या माता माऊल्या. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, झळक जरी सख्याद्री हरी, झळक जरी सख्याद्री हरी, परंतु माझ्या माता माऊल्यांच्या सुंदर सुंदर ओव्या पूर्वीच्या असायच्या. बरं, माहेराची आठवण झाली की माझ्या माता माऊल्या म्हणायच्या, आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटेत किती लागती लठेचा, वाटेवर जात गडा तुला फुटली रे वाचा, आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. यायची ना पूर्वी माहेरची आठवण? अशा सुंदर सुंदर ओव्या गायच्या ना तुम्ही? खरं सांगा, आता राहिल्या नाही हो. आता ओव्या गिव्या गेलं, आता ते तुम्हीच म्हणत जा, आता आम्हाला ते काही येत नाही. आताचा काळ काय, आताच्या ओव्या काय सुंदर सुंदर. एका ठिकाणी मी लग्नाला गेल्याच्या नंतर आता हळद दळायला बोलवतात. तुम्हाला काय वाटलं मी महाराज इमना मला बोलवत नाही? मलाही बोलवतात हो. हळद दळायला गेले आणि गेल्याच्या नंतर काय तिथं सुंदर सुंदर ओव्या उचलल्या. एकीनं उचलली, म्हणायला लागली, तुम्हाला कशी माहेरची आठवण व्हायची ना, तेव्हा तिला भावाची आठवण झाली. तिनं सुंदर ओवी म्हटली, भावाची ग हौस मोठी म्याग चिखलाचा केला, कोणी कुण पाऊस आला, भाऊ माझा इगरून गेला. आताचे गाणे, आता एकीनं भावाचं म्हटलं की दुसरीला शेजारणीला बहिणीची आठवण झाली. तिनं बहिणीचं उचललं, बहिणीची ग हौस मोठी म्यागची पाटाची केली, कोणी कुण वाटुळ आली, हरण माझी उडून गेली. हे आताचे गाणे, पण ते पूर्वीचे गाणे काय सुंदर सुंदर ओव्या असायच्या. बरं, अशाच माझ्या जनाबाईने सुंदर सुंदर ओव्या गाव्यात. बरं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाओ कौतुके तुझे रे मा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुके तुझे रे मा विठ्ठला. हे पूर्वीचे माझ्या जनाबाईचे गाते. बघा, त्या ठिकाणी माझी जनाबाई जात्यावरती बसायच्या आणि अशी सुंदर
सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. येईव देवा, का नाही मी दैन एकली, येईव का नाही मी दैन एकली. येईव का नाही मी दैन एकली. माझ्या संत जनाबाई म्हणायच्या, देवा मला तुझ्याकडे येण्याकरता वेळ नाही रे देवा, तू ये ना. असं म्हटल्याच्या नंतर माझ्या जनाबाई सोबत साक्षात भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा माझ्या संत जनाबाईला दळण दळण्याकरता यायचा. बरं बघा, तो पांडुरंग परमात्मा आपण डोकं जरी फोडून घेतलं तर येत नाही, कसा येईल हो. तसं भक्ती प्रेम लागतं तेव्हा पांडुरंग परमात्मा येतो. आणि अक्षरशः भगवान परमात्मा माझ्या संत जनाबाईला दळण दळण्याकरता येतं. एवढंच नाही, नुसतं दळणच नाही, परंतु घरातलं प्रत्येक काम माझ्या जनाबाईला पांडुरंग परमात्म्याने करायला हवं. बघा, ज्या वेळेस माझ्या जनाबाई झाडून काढायच्या तर पांडुरंग परमात्मा केर सुद्धा उचलायचं. एवढंच नाही हो, ज्या वेळेस माझ्या संत जनाबाई गोवऱ्या वळायच्या तर भगवान परमात्मा सुद्धा गोवऱ्या वळण्याकरता येत होते. बघा, संत जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. म्हणतात का बरं? नाही म्हणत हो. आमचे गायनाचार्य आणि मृदंगानच विठ्ठल विठ्ठल म्हणावं, त्यांनी वाजवावं सुद्धा तसंच सुंदर वाजवावं. मृदंगातून आवाज येतो विठ्ठल विठ्ठल. माझ्या संत जनाबाईच्या गोवऱ्यातून आवाज येतो विठ्ठल विठ्ठल, पण आपल्या तोंडातून सुद्धा येत नाही हो. बघा, असं नाही जमायचं बरं. मानवी जीवन कशासाठी झाले? परमार्थ करण्यासाठी आपल्याला देवाने जन्म दिलेला आहे. खरा परमार्थाच्या माग लागा काहीतरी. माझ्या संत जनाबाई इथेच म्हणतात, मला भगवान परमात्मा दळण दळण्याकरता येतो. अहो, मी झाडून काढावं तर माझ्या पांडुरंगाने केर उचलावा. माझ्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हे उपकार कोणाचे? संत शिरोमणी नामदेवरायांचे. मी संत शिरोमणी नामदेवरायांच्या संगतीमध्ये आले आणि या ठिकाणी माझ्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. बरं, म्हणून यांच्या चरणावरती माझा जीव जरी तरी ठेवला तरी थोडाच पडेल अभंगाचे दुसरे चरण. काय सांगू आता, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. यांच्या एवढ्या उपकारातून उतराई होण्याकरता माझा जीव जरी ठेवला तरी थोडा पडेल. बरं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. आता तिसरं आणि चौथं चरण जरा फास्ट मध्ये नेऊ, चालेल का? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करोनी साय असं शिकविती. संत हे सहज बोलून शिकवतात आणि सहज बोलून जर नाही लक्षात आलं तर करोनी सायास शिकविती. माझे संत सायास करून सुद्धा शिकवतात. बरं, आता उदाहरण, छोटस उदाहरण देते तुमच्या समोर. लहान बाळ आहे, शाळेमध्ये टाकलं. शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर गेले गेले त्याला येतं का? नाही येत, तरी सुद्धा सर शिकवतात, अरे बाळा एक मन, अरे एक मन. परंतु ते बाळ म्हणतच नाही. मग सर काय करतात, त्याच्या हातामध्ये पाटी देतात. अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, हाती धरिली पाटी, हाती धरिली पाटी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, ज्याप्रमाणे सरांनी हातामध्ये पाटी द्यावी, लेखन द्यावी, एक काढून द्यावं आणि नंतर त्या लेकराला गिरवावं, म्हणून त्याचप्रमाणे माझे संत सुद्धा शिकवतात. सहज बोलून शिकवतात आणि सहज बोलून जर नाही लक्षात आलं तर करोनी सायास. बरं, आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज तुका म्हणे वच देनु वेजे जीती, तुका म्हणे वच देनु वेजे जीती, कैसे मजा येती सांभारीत, कैसे मजा येती सांभारीत, काय दावे दासी व्हावे उतराई, काय दावे दासी व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. पायी जीव थोडा, ठेवी दादा पायी जीव थोडा, ठेवी जीव थोडा पायी, ये ना रे ना ठेविता जीव थोडा, जीव थोडा, जीव थोडा, ठेवीता पायी,
पुढच्याच प्रेम आहे हो आपल्यावर यांचं. मागचे हिंगोली परभणी का बरं? जाऊ द्या बाबा, जास्त त्याला माहिती. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराचा सांभाळ करते, तुका म्हणे वत्स धेनु वेची चित्ती, त्याचप्रमाणे संत सुद्धा आपला सांभाळ करतात. बरं, अभंगाचा भावार्थ जसा जमेल तसा माझ्या बुद्धीनुसार मी तुमच्या समोर मांडलेला आहे. मला जसा जमेल तसा. बरं, आता माझ्या गुरुजींनी जसं मला शिकवलं मी तसा तुमच्या समोर मांडलेला आहे. काही चुकलं वगैरे असेल तर माझं मला माफ करा, माझ्या पदरामध्ये टाका. जे दुरुस्त होईल तेवढं मी करेल, नाही तर मग आपली केसापूरच्या माळावर सोडून देईन. विठ्ठल विठ्ठल. अभंग मी संपूर्ण तुमच्या समोर मांडलेला आहे. अभंगामध्ये संतांचे उपकार सुद्धा सांगितलेले आहेत, मानवाचे उपकार सुद्धा सांगितलेले आहेत. परंतु जगात एक असा आपल्यावर उपकार आहे, ते उपकार म्हणजे आपल्या अंगाची कातड्याची चप्पल जरी त्यांच्या अंगामध्ये करून जर घातली ना तर थोडी पडेल. ते म्हणजे उपकार फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. माझ्या शिवाजी महाराजांचे सुद्धा आपल्यावर फार उपकार आहेत. अहो, आपण या ठिकाणी आपलं मंदिर जे आपल्याला दिसतंय ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे. मंदिरामध्ये देव सुद्धा शिवाजी महाराजांमुळे, मंदिरावरती कळस सुद्धा शिवाजी महाराजांमुळे. अहो, हा धर्म मंडप तुम्ही आम्ही सर्व काही या ठिकाणी बसलेला आहोत ते फक्त आणि फक्त माझ्या शिवाजी महाराजांमुळे. म्हणून त्यांचे सुद्धा आपल्यावर फार उपकार आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक कीर्तनकाराने कीर्तनामध्ये शिवाजी महाराज सांगायलाच पाहिजेत. कारण हे जे तरुण मंडळी तिकडे जाऊन लांब बसलेली आहे ना, त्यांनीही असं वाटावं की मी सुद्धा या ठिकाणी बसावं. अहो, कीर्तनकार तरुण असतो, कीर्तन मृदंगाला सुद्धा तरुण असतात, गायनाचार्य सुद्धा तरुण असतात. परंतु माझी ही तरुण मंडळी या धर्म मंडपामध्ये आपल्याला आणायची, त्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्याला कीर्तनामध्ये शिवाजी महाराज सांगायलाच हवा. मी या ठिकाणी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे. सर्वजण माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. जास्त वेळ घेणार नाही, तुमचे 10 ते 12 ते 15 मिनिटं घेईन. जास्त वेळ 15 मिनिटामध्ये सगळं उरकून टाकते मी. 15 मिनिटाचा प्रसंग मी तुमच्या समोर मांडणार आहे. प्रसंग बघा, गड होता, पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सिद्धी मसूद 42,000चं सैन्य घेऊन आला होता. सैन्य होतं 42,000चं. गड होता पन्हाळा. पन्हाळ्या गडावरती फक्त 1200 मावळे होते. अरे 1200 मावळे आणि 42,000चं सैन्य युद्ध करणं शक्यच नव्हतं. आता करावं तरी काय, करावं तरी काय, मनामध्ये प्रश्न पडला. माझं राजा आता करणार काय? परंतु एक युक्ती सुचली. युक्ती म्हणजे अशी, गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये स्वतः शिवाजी महाराज बसणार, दुसऱ्या पालखीमध्ये आता बसवावं तरी कोणाला, बसवावं करत तरी कोणाला, कारण की ती पालखी सिद्धी मसुदाच्या शामियामध्ये घालायची होते. आता काय करावं, काय करावं, डोक्यामध्ये प्रकाश पडला. त्याच पन्हाळ्या गडाच्या पायथ्याशी नेमापूर गाव होतं. त्या नेमापूर गावामध्ये शिवा काशीद नावाचा एक नावी होता. बघा, जातीना नावी होता, परंतु माझ्या राजाने बोलवल्याच्या नंतर एका पायावरती यायला तयार झाला. आपण किती जातीपातीचा विचार करतो. अरे सगळ्यांची जात एक, आणि जात म्हणजे कोणती, धर्म म्हणजे कोणता, फक्त आणि फक्त हिंदू धर्म. आपण सुद्धा जातीपातीचा विचार करायला पाहिजे. माझा शिवा काशी निघाला, राजाजवळ गेला आणि राजाजवळ गेल्याच्या नंतर राजाला मुजरा घातला. राजा मुजरा, राज मुजरा, राज मुजरा. मुजरा म्हटल्याच्या नंतर माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, अश्रू आले आणि माझे राज म्हणायला लागले, शिवा तुला बोलवले कशा करता, तुला माहित आहे? शिवा हसतमुख म्हणला, राजा मला माहित आहे, राजा सिद्धीच्या शामियामध्ये जायचंय. राजा, राजा तुम्ही काय करा, राजा, राजा तुमचे वस्त्र मला परिधान करण्याकरता द्या. राजा तुमचा जिरे मुकुट मला द्या. राजा तुमची भवानी तलवार
राज मला द्या, मी पालखीमध्ये बसतो राज आणि सिद्धी मसुदाकडे जातो. परंतु राज म्हणायला लागले शिवा, परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिवा तू जिवंत येशील का नाही याचं सांगता येत नाही रे शिवा. परंतु बघा शिवाने एक सुंदर त्या ठिकाणी उत्तर काय दिलं माझ्या राजांना. शिवा म्हणायला लागला राज आयुष्यभर शिवा काशीद म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगेन. असा शिवा काशीद म्हणाला. पालखी काढण्यात आली. 2 पालख्या काढल्या गडावरून. एका पालखीमध्ये खुद शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसला. वस्त्र वगैरे परिधान केले. शिवा काशीदाची पालखी निघाली. सिद्धी मसुदाकडे निघाली. माझा राजा सुद्धा निघाले. राजा एका पालखीमध्ये बसले होते. गडावरती फक्त 1200 मावळे होते. गडावरती 400 ठेवले. शिवा काशीदासोबत 400 दिले आणि राजांना सोबत 400 घेतले. आता राजाची पालखी निघाली. शिवा काशीदाची पालखी सिद्धी मसुदाच्या शामियानामध्ये गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर एकाचे डोळे चमकले. अरे डोळे हरणाचे नव्हते, वाघाचे नव्हते, डोळे फक्त आणि फक्त एका माणसाचे होते. डोळे चमकल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे हे शिवाजी महाराज नाहीये, दुसराही कोणी आयवाला आहे. असं म्हटल्याच्या नंतर माझ्या शिवा काशीदाचे तुकडे 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 करण्यात आले. अहो अक्षरशः एका पोत्यामध्ये भरण्यात आलं आणि हीच बातमी गुप्त घेराने माझ्या राजाला सांगितले, बाजीला सांगितली आणि बाजीला माहीत झाल्याच्या नंतर बघा बाजी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी स्तब्ध झाला आणि बाजी शांत झाला. बाजी शांत झाला आणि राजांना मुजरा घालायला लागला. राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या. राज म्हणायला लागले बाजी अरे मुजरा कशासाठी, तुम्ही मुजरा घालता तरी कशासाठी बाजी, आणि ही वेळ आहे का मुजरा घालण्याची. परंतु माझ्या बाजीने सांगितलं राज आपल्या शिवा काशीदाचे तुकडे तुकडे करण्यात आलं राज, आणि तोच सिद्धी मसू 3500 सैन्य घेऊन आपल्या माग लागला. राजा राजा तुम्ही मुजरा स्वीकार करा. राजा राजा तुम्ही आपल्याकडे 400 मावळे आहे. राजा या 400 पैकी 100 मावळे घ्या राजा आणि तुम्ही विशाल गडावर निघा. राजा तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. राजा राजा जायला तयार नव्हते. राजा म्हणत होते नाही बाजी 3500 सैन्य कुठं आणि 300 सैन्य कुठं, नाही बाजी मी जात नाही, बाजी नाही जात बाजी. परंतु बाजी ऐकायला तयार नव्हता. बाजी म्हणत होता राजा 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 माझी शपथ आहे तुम्हाला राजा राजा लाख मारावे पण लाखाचा पोशिंदा जगावा राजा. असं म्हटल्याच्या नंतर आता राजाचं काही चालत नव्हतं, कारण बाजीने शपथ घातलेली होती. राजाने मुद्रा स्वीकार केला. राजाने 100 मावळे घेतले, विशाल गडाकडे निघाले. परंतु त्या ठिकाणी माझ्या बाजीने सांगितलं होतं राजा त्या ठिकाणी सुरवेंचा वेढा पडला. राजा त्यांना पराभूत केला आणि केल्याच्या नंतर तिथं तोफांच्या 5 फैरी लावा असं म्हटल्याच्या नंतर राजा निघून गेले. परंतु बाजीने एक सुंदर युक्ती केली. बाजीने काय करावं, एका हातामध्ये दांडपट्टा घ्यावा, एका हातामध्ये तलवार घ्यावं आणि आपल्या एक एक मावळ्याला समजावून सांगावं मावळ्यांना 1ने 100 मारायचे, 100ने 200 मारायचे आणि 300 ने 1000 मारायचे. असं म्हटल्याच्या नंतर युक्ती तयार झाली. आता समोर सैन्य जवळ जवळ आलं, असं जवळ आलं, असं जवळ आलं. माझ्या बाजीने हातामध्ये दांडपट्टा घेतला, हातामध्ये तलवार घेतली आणि घोषणा केली आपल्याला सुद्धा सर्वांना करायची. माझ्या मागे सर्व म्हणा हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. झाला, सुरुवात झाली, प्रारंभ झाला. समोरून गमीन येत होता. माझ्या बाजीने एका हातामध्ये दांडपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली. अहो जसा समोरून यायचा तसा सपासप 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 तलवारीच्या सापा होत होत्या आणि एखादा जर गमीने मागे गेला तर माझे मावळे कापून टाकायचे. फार युद्ध जोमानं चाललं होतं, एवढा जोमानं चाललं होतं, एवढा जोमानं चाललं होतं अहो. परंतु समोरून एखादा भाता आलेला माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा, कारण माझ्या बाजीकडे ढाल नव्हती आडवा लावण्याकरता. माझ्या बाजीच्या पोटाला इंच इंच जखमा झाल्या होत्या. माझा बाजी लाल बुंद झाला होता, परंतु माझा बाजी खाली पडायला तयार नव्हता. माझ्या बाजीने हातामध्ये दांडपट्टा घ्यावा, तलवार घ्यावा आणि सपासप 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 कापावा. हीच गोष्ट त्या सिद्धी मसुदाच्या लक्षात आला. अरे ये मराठे खाते क्या है, ये शिवाजी इनको खिलाता क्या है. असं म्हटलं
झाल्याच्या नंतर एक बंदूकधारी बोलवला. त्या बंदूकधारीने माझ्या बाजीवर नेम धरावा. जसा नेम धरावा तसा संदेशी गोळी यावी, माझ्या बाजीच्या छातीला लागावी आणि माझा बाजी धाड दिशी खाली पडावा. तुम्हाला वाटत असेल बाजीला गोळी लागली म्हणून बाजी खाली पडला होता. बरं, बाजी मेला होता म्हणून खाली पडला नव्हता. माझ्या बाजीला गोळी लागली होती. माझ्या बाजीच्या पोटाला इंच इंच जखमा झाल्या होत्या. माझा बाजी लाल बुंद झालेला होता. परंतु तरीही माझा बाजी मरायला तयार नव्हता. अरे माझा राजा, माझा राजा, माझा जाणता राजा आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेला नाही. मला मरण योग्य नाही. माझा बाजी धाड दिवशी उठला. एका हातामध्ये दांडपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि घोषणा केली, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी. असा युद्धाला प्रारंभ झाला. असा युद्धाला प्रारंभ झाला. अहो एका हातामध्ये दांडपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली. सपासप माझा बाजी सर्वांना कापत होता. आणि हे युद्ध 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास नाही, तब्बल 12 तास युद्ध चाललं होतं. युद्ध फार जोमाचं होतं. परंतु सिद्धी मसुदाच्या लक्षात आला अजूनही बाजी वारलेला नाही. परत त्या सिद्धी मसुदाने बंदूकधारीला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर परत माझ्या बाजीवर नेम धरला. आता जसा नेम धरला तसा माझ्या बाजीच्या काळजाला गोळी लागले आणि माझा बाजी धाड दिशी खाली पडला. परंतु अजूनही माझा बाजी प्राण सोडायला तयार नव्हता. कारण माझा राजा आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाही. मला मरण योग्य नाही आणि मला स्वतःला असं वाटतंय त्या ठिकाणी यम सुद्धा यायला थरथर कापत असेल. बरं, असा माझा बाजी जमिनीवर पडलेला लालबुंद झालेला, अक्षरशः ही धरती माता सुद्धा लालबुंदी झाली होते. परंतु तितक्यात माझा राजा विशालगडावर पोहोचत झाले आणि पोहोचत झाल्याच्या नंतर तोफांच्या 5 फैरी लावल्या. धाड 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 तोफांच्या 5 फैरी झाल्या आणि माझा बाजी अहो आनंद झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला माझ्या बाजीला. माझा राजा, जाणता राजा विशालगडावर पोहोचत झालेला आहे आणि आनंदात तुमच्या करता, माझ्या करता आपण या ठिकाणी आनंदात बसावं या करता त्यांनी आपल्या भारत माते करता देहाचं बलिदान दिलं. विठ्ठल विठ्ठल तो बापाचा बाप वागचुबा जन्मला. 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला.
होते बघू द्या आता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. वा क्या बात आहे. तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. अतिशय आनंद झाला आपल्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर. लोहगाव अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. कीर्तनाची सेवा माझ्याकडे ज्यांनी दिली तर ते आपले पेंडू फुटाणे, त्याचबरोबर रामू कोठाळे, आणि ज्यांचे कालपासून आम्हाला फोन येत होते, ताई जरा लवकर या, गुरुजी तुम्ही थोडा लवकर या, ते म्हणजे आपले महेश दादा मस्के आणि सावळे दादा. भलते मागं जाऊन बसू द्या. त्यांचे सुद्धा फोन येत होते महाराजांना, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपल्या गावचे मृदंगाचार्य दशरथ महाराज सावळे, कोणतेही तो मला ओळख करून द्या ना. असं कुठं असते का बरं. तुमचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपले ओम महाराज, बरोबर आता बरोबर नेम लागला. तुमचे सुद्धा धन्यवाद. अतिशय गोड मला साथ दिलेली आहे. आपले महाराज पोले महाराज, तुमचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपले गायनाचार्य सर्वच, सदाशिव महाराज, बरोबर सारंगधर महाराज, तुमचे सुद्धा धन्यवाद. ते वय झाले हो, काय करता आता, लक्षात राहीन झाले, काय करावं आता, वय झाले. त्याचबरोबर आपले लखन महाराज गायनाचार्य, आणि ज्याने शेवटची चाल म्हटले अतिशय काय महाराजांचं नाव, एकनाथ महाराज गडदे बाबा, तुमचे सुद्धा धन्यवाद. एकनाथ महाराज गडदे, बरोबर आहे. अतिशय सुंदर यांनी चाल सुद्धा म्हटलेली आहे. वय लहान आहे, कुतूहल आहे, परंतु आवाज एकदम सुंदर आहे महाराजांचा, त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपले हे छोटे 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 बाल वारकरी, यांचे सुद्धा धन्यवाद. हे विद्यार्थी असे उभे राहायला पाहिजेत बरं, यांची आज गरज आहे. संस्कार म्हणतात याला, संस्कार याला म्हणतात, कारण की यांच्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य असावं, नंतर हे विद्यार्थी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्याचबरोबर आता महत्त्वाची सूचना देणार आहे, पटली तर बघा. पुढच्या वर्षीपासून म्हणजे आपल्या गावरान भाषेत आखाड तोंडापासून आम्ही वारकरी शिक्षण संस्था मुलींची चालू करणार आहोत. कोणाला जर इच्छा असेल, माझ्या मुलीनेही असं उभं राहावं, असं माझ्यासारखं कीर्तन करावं, कथा करावी, टाळ वाजवून या ठिकाणी सर्व काही, मृदंग सुद्धा वाजवून शिकावा, कोणाची जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्याकडे पुढच्या वर्षीपासून मुली टाकू शकता बरं. हीच ती महत्त्वाची सूचना. त्याचबरोबर माझे मालक सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि पूर्ण जगभरामध्ये आपलं कीर्तन, आजचं कीर्तन तुम्ही आम्ही सर्वजण यूट्यूब चॅनलवर दिसणार आहोत, ते म्हणजे यूट्यूब चॅनल मराठी हॉटस्पॉट असणारं, त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. सृष्टीमाला दादांनी सुद्धा अतिशय गोड आवाज दिलेला आहे मला, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. टाळे वाजवणं तुमची व्यर्थ जाणार नाही, तुमची तुम्हालाच मिळणार आहे, माझा त्याच्यामध्ये काहीही फायदा नाही. आता वेळ नाही तर सांगितलं असतं टाळीचं महत्त्व, जाऊ द्या. त्याचबरोबर आपले समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी आणि अतिशय त्यांच्या मुलीसारखी असणारी आपले शेनगावकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं म्हणजे आपले पानबुडे गुरुजी, त्यांचं नाव घेणं सुद्धा म्हणजे मी घेऊच शकत नाही, कारण की ते माझ्या वडिलांसारखे आहेत, माझे गुरुही आहेत, माझे मार्गदर्शकही आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे सुद्धा धन्यवाद. कारण की आता परिचय माझा पूर्वीपासून आहे, ते सुद्धा या ठिकाणी माझ्यासारखेच पामराचं कीर्तन ऐकण्याकरता बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. गावकरी मंडळी, तरुण मंडळी, वयस्कर मंडळी, माता वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, हे छोटे छोट्या मुली सुद्धा बसलेले आहेत, मागं सुद्धा काही बसलेले आहेत, त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आणि कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय विठोर, जय विठ्ठल, जय 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 विठोर, जय जय विठोर, जय विठ्ठल.
बोलिलेले पुढे